श्री गणेशाय नमः. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिल संकट या नावाने ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो. 17 जानेवारी शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीत तिळाचा वापर केला जातो, म्हणून तिला तिळ संकट चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात. भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धनसंपत्ती येते. असं देखील म्हटलं गेलं आहे की संकट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टीचं दान करणं हे फार शुभ मानतात. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली वस्तू आहे काळे तीळ. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळे तीळ दान करणं फार शुभ मानलं जातं. हिंदू धर्म मान्यतेनुसार काळ्या तिळांमध्ये अनेक देवतांचा वास असतो, त्यामुळे ते दान केल्याने पुण्यफळ मिळतं, तसेच शरीरही निरोगी राहतं. दुसरी वस्तू आहे गुळ. या दिवशी गुळाचं दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. गुळाचं दान केल्याने संकटापासून मुक्ती मिळते, तसेच भाग्य उजळतं. त्यामुळे या दिवशी गुळाचं दान करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तिसरी वस्तू आहे तूप. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुपाचं दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. तूप दान केल्याने आरोग्य आणि धनसंपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. चौथी वस्तू आहे मीठ. या दिवशी मिठाचं दान करायला देखील विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार मिठाचं दान केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, तसेच दृष्टी दोषापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संकट चतुर्थीच्या दिवशी मिठाचं दान करावं. पाचवी वस्तू आहे वस्त्रदान. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्यफळ मिळेल. यामुळे तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते.